नमस्कार. आपल्या सर्वांना गुढीपाडव्याच्या मनपूर्वक शुभेच्छा. आज आपण पाहणार आहोत गुढीपाडव्याचं आध्यात्मिक, पौराणिक आणि वैज्ञानिक महत्त्व काय. आपल्या हिंदू धर्मामध्ये आपण जे सण साजरे करतो ते ऋतूप्रमाणे प्रत्येक सण येतात आणि त्या ऋतूप्रमाणे त्याला विज्ञानाची दृष्टी देऊन ते सण आपण साजरे करत असतो. तसाच हा हिंदू वर्षातला पहिला सण गुढीपाडवा. तर या सणाचं आध्यात्मिक महत्त्व काय आहे, पौराणिक महत्त्व काय आणि वैज्ञानिक महत्त्व काय ते आपण जाणून घेऊया. तर पौराणिकतेचं महत्त्व असं आहे की ब्रह्मदेवानं सृष्टी निर्माण केली तो हा दिवस. चैत्र शुद्ध प्रतिपदेला गुढीपाडवा आपण सण साजरा करतो आणि यावेळेला बघा वसंत ऋतूचं आगमन होतं. झाडांना पालवी फुटते, झाडं पानं फुलांनी बहरतात. म्हणजे हे सृष्टीचं कालचक्र आहे आणि सृष्टीचं निर्माण ब्रह्मदेवाने केल्याची ती एक साक्ष आहे. त्याला दुसरं एक पौराणिक कथा अशी जोडलेली आहे की प्रभू श्री रामचंद्रांनी रावणावरती विजय मिळवून रावणाचा पराभव करून जेव्हा ते अयोध्येत परत आले त्यावेळेला अयोध्यावासियांनी गुढी उभारून, विजयध्वज उभारून श्रीरामांचं स्वागत केलं. आणि त्याला तिसरी पौराणिक बाजू अशी आहे की शालिवाहन राजा जो होता त्या शालिवाहन राजाने आपल्या शत्रूंचा पराभव केला. त्यावेळेलाही या गुढ्या उभारण्यात आल्या होत्या, विजयध्वज उभारण्यात आले होते. आणि त्यावेळेपासून हिंदू वर्षाची शालिवाहन संवत्सराची सुरुवात झाली. असं त्याला एक पौराणिक महत्त्व अशा पद्धतीनं आहे. आता आपण याची आध्यात्मिक बाजू बघूया काय आहे ते. आध्यात्मिक महत्त्व म्हणजे गुढी हे विजयाचं, आनंदाचं प्रतीक आहे. आणि या दिवशी बघा आपण शुभ कार्याला सुरुवात करतो, आपण नवीन संकल्प करतो. आपण जुनं जे मागच्या भूतकाळामध्ये जे काही आपल्या मनातमध्ये द्वेष, क्लेश काही निर्माण झाले असतील, आपल्या काही अडीअडचणी असतील, हे सर्व विसरून पुन्हा नवा संकल्प करून नव्या आयुष्याची सुरुवात करतो. म्हणूनसाठी या गुढीपाडव्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपल्या 3.5 मुहूर्तापैकी हा एक मुहूर्त आहे की या दिवशी आपण नवीन व्यवसायांना प्रारंभ करतो, नवीन कार्याचा शुभारंभ करतो आणि प्रार्थना करणं, देवाची पूजा करणं ह्या आपण गोष्टी गुढीपाडव्याच्या निमित्तानं करत असतो. दुसरी गोष्ट, गुढी आपण आणि केव्हा उभारतो. अगदी बघा आता हल्ली गावातमध्ये एखादा मंत्री येणार असेल किंवा प्रमुख व्यक्ती येणार असेल तरी त्याच्या स्वागतासाठी गुढ्या उभारल्या जातात. किंवा एखाद्या आपल्या गावातमध्ये मूर्तीची प्रतिष्ठापना केली असेल, मंदिर उभारलं असेल तर अशा वेळीसुद्धा आपण गुढ्या उभारून तो आनंदोत्सव साजरा करत असतो. म्हणजे याचा अर्थ काय, तर गुढी हे आनंदाचं प्रतीक आहे. आता या सणाला वैज्ञानिक महत्त्व काय आहे, तर आपण या दिवशी गुढी उभारत असताना त्या गुढीला आपण कडुलिंबाचा ढाळ लावत असतो. तर कडुलिंबाचं महत्त्व काय, तर तो आरोग्यदायी आहे. आणि आपण या दिवशी कडुलिंब, गूळ आणि चिंच ह्याचं मिश्रण केलेलं कडुलिंबाचं ते चूर्ण खात असतो. या चूर्णामध्ये रोगप्रतिकारक शक्ती आहे. कडुलिंबाचं चूर्ण हे आरोग्यासाठी उपयुक्त आहे. कारण या दिवसात बघा ऋतूपालट होत असतो. चैत्र प्रतिपदेला वसंत ऋतूचं आगमन होतं, उन्हाळ्याची चाहूल लागते. म्हणजे आपण थंडीचा ऋतू संपून उन्हाळ्याकडे जात असतो, उन्हाळ्याची तीव्रता वाढत असते आणि मग ह्या उष्णतेच्या पासून आपलं संरक्षण होण्यासाठी कडुलिंब अतिशय उपयुक्त पडत असतो. म्हणूनसाठी हे चूर्ण घ्यायचं असते. अशा प्रकारे त्याचं वैज्ञानिक महत्त्व आहे. तर गुढीतील प्रत्येक घटकांना सुद्धा महत्त्व आहे. कलश हा मांगल्याचं प्रतीक आहे. दुसरी गोष्ट आपण वापरतो ते रेशमी कापड, हे विजय आणि आनंदाचं प्रतीक आहे. कडुलिंबाची पानं आरोग्यदायी आहेत. आंब्याचं तोरण हे मांगल्याचं प्रतीक आहे. अशा प्रकारे या गुढीपाडव्याचं विशेष असं महत्त्व आहे. आता मित्रांनो, आपण पुढच्या व्हिडिओमध्ये गुढी कशी उभारावी, त्याची पूजा कशी करावी हे आपण पाहणार आहोत.
मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब करावं. धन्यवाद.